तर न्हावाशेवा अटल सेतूचं लोकार्पण झाल्यानंतर नवी मुंबईत होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आणि यावेळी सभेला येणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे। सभेच्या ठिकाणी 200 खाटांचं हॉस्पिटल सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघातामुळे अनेक उपस्थितांना जीव गमवावा लागला होता आणि अशा दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंदा खबरदारी घेण्यात आलेली आहे। पंतप्रधान आज महाराष्ट्राच्या नाशिक, नवी मुंबई आणि मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईत नाशिकवरून मुंबईत येऊन अटल सेतूचं उद्घाटन करून थेट जो आहे त्या मार्गाने प्रवास करत ते नवी मुंबईत दाखल होणार आहेत। नवी मुंबईत दिघा पाटील या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मागच्या वेळेस नवी मुंबईत एक मोठा कार्यक्रम झाला होता तेव्हा उष्माघाताने 14 लोकांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि बळी गेला होता। त्या अनुषंगाने यंदा नवी मुंबईत म्हणजेच एकंदरीत ठाणे आणि रायगड जिल्ह्यातून एक विशिष्ट सेवा आणि काळजी घेतली गेलेली या ठिकाणी 200 खाटांचं जे ते इस्पितळ जे ते उभारण्यात आलेलं आहे आणि त्यातच आयसीयूच्या सुविधा असतील, कार्डियाक असेल, ईसीजीचे चेकअप असतील, प्रत्येक गोष्टीची जी आहे ती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो आता या दोन्ही जिल्ह्यांनी केलेला। आपण जर पाहिलं तो सोनोग्राफी असेल, ईसीजी मशीन असतील, आयसीयूची व्यवस्था, व्हेंटिलेटर या सगळ्याच उपकरणं जी जीव वाचवण्यासाठी लागतात त्या सगळ्यांची पूर्तता जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। संपूर्ण व्यवस्था जी ज्यांनी केलेली आहे त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत, ते म्हणजेच उपसंचालक नंदारपूरकर सर आज एकंदरीत कशी व्यवस्था असणार या ठिकाणाची? आपल्याकडे साधारणतः इथे 200 खाटांचं आपण तात्पुरतं रुग्णालय उभा केलेलं आहे। त्याच्यामध्ये 50 खाटा आयसीयू, 10 खाटा ह्या आपल्या व्हेंटिलेटरच्या सपोर्टच्या असतील आणि 200 फ्लोअर बेड्स आपण बाजूला व्यवस्था केली आहे जर तसे काही परिस्थिती उद्भवली तर। साधारणतः डॉक्टर्स, कर्मचारी, सिस्टर्स मिळून 500 आपला अधिकारी कर्मचारी वर्ग इथे कार्यरत आहे। एकंदरीत आज किती डॉक्टर तैनात असतील, किती परिचारिकांमध्ये आज स्पेशल सर्जन किंवा हार्टचे स्पेशल आपण जर पाहिलं तर जेव्हा महाराष्ट्र भूषण हा कार्यक्रम झाला होता तेव्हा अनेक दुर्दैव झालं ते त्या अनुषंगाने आता यंदा कुठली काळजी घेण्यात आलेली? VIP साठीचं तज्ज्ञ मंडळी जे शासनाच्या नियमाप्रमाणे जे असतं ती त्या कन्वॉयमध्ये राहणार आहेत। इथे आपल्याकडं फिजिशियन आहेत, सर्जन आहेत, अनेस्थेटिस्ट आहेत, जे तज्ज्ञ ज्या व्यवस्थेसाठी लागणार आहेत ते सर्व प्रकारचे तज्ज्ञ, तशा प्रकारचा नर्सिंग स्टाफ आपल्याकडे उपलब्ध आहे। तर आपण पाहिलं तर सगळ्या गोष्टींची पूर्तता जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर बाहेर जर पाहिलं तर ॲम्ब्युलन्स ज्या आहेत त्याही लावण्यात आलेल्या त्या ॲम्ब्युलन्समधून जो आहे तो औषध साठा जो आहे तो या ठिकाणी पुरवला जाणार आहे। तसेच जर जास्तच गरज लागली तर ह्या कार्डियाक ॲम्ब्युलन्सनी त्यांना इस्पितळात हलवण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आता करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर ज्यावेळेस महाराष्ट्र भूषणचा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर उष्माघाताने 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर आता या जिल्हा प्रशासनाने आणखी जोरात जी आहे ती खबरदारी बांधत 200 खाटांचं एकंदरीत रुग्णालय जे ते या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी अजय माने, पुढारी न्यूज, नवी मुंबई। तर याच संदर्भात अदिती तटकरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूयात। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी असणार आहेत। रायगड जिल्ह्यात तुमचं अनेक दिवसांपासून काम सुरू असतं आणि आज महिलांच्या सशक्तीकरण योजनेसाठी ते येणार आहेत, काय भावना आहे? आज अटल सेतू म्हणजे MTHLच्या कार्यक्रमासाठी आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत नमो नारी दूत ॲप ज्याचे आज आपण लोकार्पण करत आहोत, लेक लाडकी योजनेचा आपण आज सुरुवात करत आहोत। शुभारंभ पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते करणार आहोत आणि त्याच्यासाठी अनेक ज्या महिला आहेत राज्यभरातून त्या आज या समारंभासाठी, या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत। त्याच्यामुळे आम्ही सर्व महिलांच्या वतीने आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचे या निमित्ताने मनापासून आभार मानतो की त्यांनी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, त्याचबरोबर नमो नारी दूत ॲप आणि लेक लाडकी योजना जी महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे त्याच्या लोकार्पणसाठी आज वेळ दिला। आपण जर पाहिलं तर याच नवी मुंबईत काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र भूषण हा सोहळा पार पडला होता आणि उष्माघाताने 14 बळी जे आहेत ते आपल्याला महाराष्ट्राला पाहावे लागले। यंदा कशी काळजी घेतलेली होती? तुम्ही या आधी जे ते एक फेरफटका या ठिकाणी मारला होता, काळजी कशी घेण्यात आली? खरं तर ती एक अतिशय दुर्दैवी अशी घटना होती। त्या कार्यक्रमाला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो। आप्पा स्वारींना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र भूषण दिनाचा तो सोहळा आयोजित केला गेलेला होता। यंदाच्या वेळेला कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सगळ्या दक्षता या घेतल्या गेलेल्या। स्वतः मुख्यमंत्री इथे किमान 3 ते 4 वेळा कार्यक्रमाची पाहणी असेल त्याचा आढावा घेण्यासाठी येऊन गेलेले आहेत। तुम्ही रायगडवरून थेट मंत्रालयापर्यंतचा प्रवास करावा लागत होता, 2.5 तास जात होते, आता थेट
रायगडवरून नवी मुंबई आणि नवी मुंबईतून 20 मिनिटात मंत्रालय. काय भावना आहे? म्हणजे 2.5 तास लोक फोन करायची तुम्हाला. आम्ही सुद्धा निश्चितपणाने, कारण कुठल्याही जिल्ह्यासाठी कनेक्टिव्हिटी किंवा बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आपण म्हणतो ती सर्वात महत्त्वाची बाब असते. आज जर आपण बघितलं तर रायगडमधून सर्वात जास्ती मुंबईला येणारी जी नागरिक असतात हे मोठ्या संख्येने असतात आणि खऱ्या अर्थानं अटल सेतू हे आज या लिंकला, हार्बर लिंकला नाव दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं हा सेतूच आहे रायगडवासियांना अधिकाधिक मुंबईमध्ये येण्यासाठी सुखकर हा प्रवास होणार आहे. 21 किलोमीटरचा हा सेतू आहे आणि देशातला सर्वात लांब आणि सर्वात मोठा असणारा हा सेतू हा आज रायगड जिल्ह्याला आणि मुंबईला अधिक कनेक्ट करत आहे, त्याला अधिक मजबूत करत आहे. या गोष्टीचा निश्चितपणाने एक रायगडवासी म्हणून अभिमान आहे. जर्नलिस्ट ललित चौधरीसह मी अजय माने, पुढारी न्यूज, नवी मुंबई.